या वाटीनं 1.5 वाटी तांदूळ, अर्धा वाटी उडदाची डाळ याचा मी ढोकळा बनवून घेण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक करून भिजू घातलं. 4 तास झाले. आता याचा ढोकळा बनवून घेते. याच्यात मी ह्या चमच्यानं 2 चमचे साखर घेतली. आता ह्याच्यात 2 चमचे पाणी टाकते. 2 चमचे तेल टाकते आणि छान चमच्यानं फेटून घेते. छान साखर आणि हे एकजीव करून घेते. त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकून घेते. आता ही याच्यात साखर 2-3 चमचे पाणी टाकलं होतं. त्याच्यात छान विरघळून घेतली. आता याच्यात मिक्स करते आणि त्या चमच्यानं छान फेटून घेते. असं बेटर तयार झालं. आता हे छान गॅस चालू केला. आता याच्यावर एक कढई ठेवली आणि हे कढईमध्ये एक टॅन ठेवलं. त्याच्यात पाणी टाकलं. आता हे वाफायला ठेवते. बेकिंग सोडा आणि हे छान टाकून घेते. आता हे सोडा टाकून घेते. आता याच्यात बेकिंग सोडा एवढा टाकून घेते. त्याला चांगलं फेटून घेते. छान फेटून घेते. छान फेटून घेतलं. आता ह्या ताटात टाकून घेते. ताटाला तेल लावलं. याच्यात छान ओतून घेते. आता हे छानपैकी ताटात टाकलं. याच्यात थोडे तीळ टाकते. नवीन पद्धतीनं बनवलं हे. आता हे याच्यात ठेवून घेते. हे कढईत ठेवून घेतलं. याच्यावर आता झाकण ठेवते. याच्यात मोहरी टाकून घेऊ फोडणीला. याच्यात जिरे टाकून घेऊ. याच्यात मिरची टाकून घेऊ. याच्यात कढीपत्ता टाकून घेऊ. पाणी टाकून घेऊ. याच्यात आता पाणी टाकलं. याच्यात 2 चमचे साखर टाकते. आता याला चांगलं हलवून देते. याला छान उकळी येऊन देते आणि मग ते
छान वाफाळा. याला उतरून घेऊ. त्याचं झाकण काढून घेतलं. त्याला खाली उतरून घेऊ. आता हे झाकण आपण उतरून घेऊ. हे ढोकळा छान वाफाळा. याला आता खाली उतरून घेऊ. गॅस बंद करून टाकू. आता या ढोकळ्याच्या कडा आपण काढून घेऊ. साईडना पूर्ण काढून घेऊ. ढोकळा आपण कट करून घेऊ. आता हे ढोकळा छान झाला. आता आपण छान कट करून घेऊ. हे छान झाला ढोकळा. ते पंजी झालाय. उडदाच्या डाळीचा आणि तांदूळाचा हे ढोकळा बनेला. नवीनच हे. याच्या अगोदर मी कधी केला नव्हता आणि आजच करून बघितला. छान झाला. ढोकळ्यावर फोडणी टाकते. ते छान फोडणी टाकून घेते. आता हे ढोकळा छान झाला. छान झाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रमंडळीला शेअर करा. तयार झाला. इतका पंची झाला. छान झाला. का नरम झाला. खास झाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रमंडळीला शेअर करा.